नमस्कार. आपण पाहतात E6 टीव्ही मराठी न्यूज. धर्माबाद मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने प्रश्नप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आतकूर येथे वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य व खाऊ वाटप तसेच गरजू कुटुंबाला किराणा किट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. केवळ केक कापून वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे वचन घेऊन शिवसैनिक सामाजिक कार्यास नेहमी महत्त्व देतात. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 65 वृक्षांची लागवड करण्यात आली. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तर आधार नसलेल्या एका गरजू कुटुंबाला किराणा किट देऊन मदतीचा हात देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील कागेरो यांच्या नियोजनाखाली वाढदिवस साजरा करण्यात आला. तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती आमच्या E6 टीव्ही मराठी न्यूज प्रतिनिधी अनंतोजी काळीदास यांनी दिलेली आहे. ऐका परत झाडाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं बघा सगळ्यांनी. तर एक महत्त्वाचं महत्त्व आहे, तुम्ही खाता आंबा, पेरू, परत जांभळ हे खाता ना आंबे, हे फळ ते पूर्वी लावलेले आहेत लोकांनी 10-10, 20-20 वर्षापूर्वी. तर ते आता खाऊ शकतो. तुम्ही जर हे लावले नाही तर तुमची पुढची पिढी खाणार नाही. विचाराल ना तुम्ही, तर तुम्ही काय केले? काहीच केलं नाही आपल्या निवडणुकीत. तर हे तुम्ही लावले तर 20 वर्षानंतर ते कामाला येते. तर हे प्रत्येक झाड तुम्ही कुठलं तोडायचं नाही. लहान झाडं असतं, कुणी बकरी जनावर खात असलं त्याला सांभाळायचं, हात द्यायचं, त्याला कुंपण करायचं. चांगलं हे काटेच आहे, कुठलं कुंपण आजूबाजूला राहतात. तुम्ही लक्ष द्या. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 65वा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल आतकूर येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व झाड वृक्षारोपण, साहेबाचं 65वा वाढदिवस असल्यामुळे 65 वृक्षारोपण केलो आणि विद्यार्थ्यांना वही, पॅड, कंपास, पेटी, वही, दप्तर सर्व साहित्य शाळेसाठी दिलो. आणि हे आमच्या शिवसेनेचा एक मनच आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या हेतूने साहेबाच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी असेच उपक्रम राबवण्यात येत आहेत. तरी पण ह्या कार्यक्रमास गावातले आमचे सरपंच, सदस्य, सर्वजण, आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक व आपले धर्मावत PI साहेब व आमचे सर्व शहर प्रमुख गणपत कात्रे साहेब, राजू शिरामणे साहेब हे सर्वजण एक हाताने एका विचाराने हे कार्यक्रम पार पाडलं आलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज धर्माबाद तालुक्याच्या वतीने धर्माबाद तालुका प्रमुख मारुतीजी कागेरो, माजी सभापती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. साहेबांच्या 65 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त 65 झाडे लावण्याचाही ते उपक्रम राबवला गेला. शिवसेना पक्ष हा 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर चालणारा पक्ष आहे. बाळासाहेबांनी हा मंत्र दिलेला आहे. आणि एक सहनशीलता कशी असते हे महाराष्ट्राला आदरणीय उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. कठीण परिस्थितीमध्ये साहेबांचे खासदार विकत घेतले, आमदार विकत घेतले, तरी ते तसूभरसुद्धा ढळलेले नाहीत. कुठे कुणाबद्दल वाईट शब्द बोललेले नाहीत. शिवसेना ही कार्यकर्ते, पदाधिकारी तयार करणारी ही फॅक्टरीच आहे. रस्त्यावरल्या लोकांना उचलून त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार या प्रकारे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री केलं. परंतु आजच्या या धकाधकीच्या निवडणुकीच्या या भयानक परिस्थितीमध्ये साहेबांनी निर्माण केलेले आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष हे विरोधी पक्षानं विकत घेतले, तरी साहेब कुठेही ढळलेले नाहीत. आज ही शिवसेना तेवढ्याच जोमानं काम करत आहे आणि भविष्यात सुद्धा शिवसेना कधी संपणार नाही. संपण्याचे स्वप्न बघत आहेत.
परंतु शिवसेना ही संपणारी नाही आणि सगळ्याच्या छाताडावर पाय देऊन शिवसेना पुन्हा एकदा जोमानं उभी राहील. महाराष्ट्राचा हा अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.